ओम नमो नारायणाय. आपण ऐकत आहोत त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या कथा. आज आपण दत्तात्रेयांचे भक्त प्रल्हाद आणि यदुराजा यांचे चरित्र थोडक्यात ऐकणार आहोत. ह्या दोघांवरही दत्त महाराजांनी कृपा करून त्यांना मोक्षसुखाचे ज्ञान दिले. त्यामुळे अंती ते दत्तपदी लीन झाले. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां हे आपले वचन सत्य करण्यासाठी आणि प्रल्हादाच्या रक्षणासाठी नृसिंह भगवान प्रगटले. त्यांनी हिरण्यकश्यपूला मारून प्रल्हादाला आशीर्वाद देऊन भगवंत गुप्त झाले. पुढे अनेक वर्षे प्रल्हादाने अत्यंत प्रेमाने प्रजेचे पालन केले. नारदांचा उपदेश लाभल्यामुळे प्रल्हाद लहानपणापासूनच भागवत धर्मात रमला होता. प्रल्हादाला सगुण साकाराचा साक्षात्कार झाला होता, तरीही आत्मज्ञान न झाल्याने त्याला परम शांती मिळाली नव्हती. एक दिवस अत्यंत उदास अंतःकरणाने शिकारीच्या निमित्ताने प्रल्हाद रानावनातून फिरत असताना भाग्यवशात सह्याद्री पर्वतावर कावेरी नदीच्या तीराजवळ जमिनीवर झोपलेल्या एका अवधूताचे त्याला दर्शन झाले. तेव्हा त्यांना नमस्कार करून प्रल्हादाने विचारले, आपण निर्धन निरुद्योगी असूनही आपली मनोवृत्ती इतके शांत रागद्वेषरहित कशी काय आहे? अज्ञानाने मूर्खपणाने येणारे ममत्व आपल्या ठिकाणी कसे दिसत नाही? दैत्यपुत्र असूनही नारदांचा शिष्य आणि महान भगवत भक्त असलेल्या प्रल्हादावर दत्त महाराजांनी कृपा करण्याचे ठरवले आणि त्यांनी त्याच्यासाठी मोक्षाचे द्वार उघडले. अत्यंत प्रसन्नपणे हसून तो अवधूत प्रल्हादाला म्हणाला, बाळा, या जगात सुखाच्या इच्छेने धडपडणाऱ्या जीवांच्या पदरी अंती दुःखच पडते. हे पाहून मी सुखाचे मागे धावणे थांबवले. इंद्रियांनी प्राप्त झालेले सुखोपभोग दुःखरूप आहेत हे जाणून मी दैववशात प्राप्त परिस्थितीचा स्वीकार केला. मी माझ्या प्राणाचीही इच्छा सोडली आहे. त्यामुळे मला काळाचीही भीती वाटत नाही. मी कोणाची निंदा करीत नाही की स्तुतीही करीत नाही. फक्त सर्वांचे कल्याण चिंतितो. ब्राह्मण, अंत्यज, गाय, कुत्रा इत्यादी सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मी समदृष्टी ठेवतो. शुद्ध स्वरूप असा मी आणि तो परमात्मा एकच आहे याचे सतत स्मरण ठेवल्यामुळे मी या मुक्त स्थितीला प्राप्त झालो आहे. असे सांगून अवधूताने अजगर, मधमाशी, भुंगा, मासा, हरिण, हत्ती इत्यादी 24 गुरूंकडून मी काय काय शिकलो हेही सविस्तरपणे वर्णन केले. अवधूताने केलेल्या उपदेशाने आणि त्यांच्या कृपेमुळे प्रल्हादाने स्वतःच्या आत्म्याला जाणले आणि तो श्री दत्त स्वरूपाला प्राप्त झाला आणि त्यांच्याच आज्ञेनुसार प्रारब्धाचा क्षय करण्यासाठी तो आपल्या राज्यात परत गेला. परंतु आता त्याला आत्मदृष्टी प्राप्त झाल्यामुळे राज्य, लक्ष्मी, स्त्री, पुत्र या सर्वांमध्ये राहूनही तो त्यांच्यापासून अलिप्त होता. पुढे बराच काळ राज्य केल्यानंतर पुत्र विरोचनाला राज्य देऊन दत्त महाराजांच्या उपदेशानुसार समदृष्टी होऊन सर्वसंग परित्याग करून देह प्रारब्धाला देऊन प्रल्हाद पृथ्वीवर भ्रमण करू लागला. अशा प्रकारे अद्वितीय भक्तिगम्य आत्म्याच्या कृपाप्रसादाने प्रल्हाद भगवतपदाला प्राप्त झाला. भक्तिगम्य म्हणजे भगवत कृपाप्रसादाशिवाय आत्मभाव दुर्लभ आहे. आत्मरूप कैवल्यभाव हा नश्वरतेचा त्याग केल्यानंतरच प्राप्त होतो. अनन्य भक्तीने हा परमपुरुष परमात्मा कृपा करतो. जो जीव त्याच्या भक्तीचा आधार घेतो त्याला तो परमेश्वर त्याच्या भक्तीमध्ये स्थिर करून त्याचे मनोरथ पूर्ण करतो आणि अंती परमपदाचे दान देतो. प्रल्हादाप्रमाणेच दत्तात्रेयांचा आणखी एक भक्त राजा यदू
त्याने दत्तात्रेयांची अर्चन भक्ती केली. त्या यदुराजाचे आख्यान आता आपण ऐकूया. उपनिषदाचे सार जी अवधूत गीता ती योगेश्वरांनी या यदुराजालाही सांगितली. याच यदुराजाच्या वंशात म्हणजे यादव कुळात भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला. शुक्राचार्यांची मुलगी देवयानी एकदा राक्षसराज वृषपर्वा राजाची मुलगी शर्मिष्ठा तिच्याबरोबर पाण्यात नग्नपणे क्रीडा करीत असताना अचानक कोणा पुरुषाला पाहून लाजून बाहेर आली आणि स्वतःचे वस्त्र समजून देवयानीचे वस्त्र नेसली. तेव्हा देवयानी तिच्यावर रागावली. ते पाहून शर्मिष्ठेने तिची निंदा करून तिला विहिरीत ढकलून दिले. दैवयोगाने ययाती राजा तिथे आला. त्याने आपले अर्धे वस्त्र देवयानीला देऊन तिला हात धरून वर काढले. तेव्हा देवयानीने त्याला पाणी ग्रहण करण्याची विनंती केली. या लग्नात शुक्राचार्याला संतुष्ट करावे म्हणून वृषपर्वा दैत्यराजाने देवयानीच्या इच्छेनुसार शर्मिष्ठेला तिची दासी म्हणून तिच्याबरोबर पाठवले. जाताना शुक्राचार्यांनी राजाला शर्मिष्ठेचा संग न करण्याविषयी बजावले. पुढे देवयानीला यदू व तुर्वसू नावाचे 2 पुत्र झाले. एकदा शर्मिष्ठेने राजाला एकांती रतिसुखाची मागणी केली. तेव्हा तिची दया येऊन राजाने तिला जवळ केले. त्यातून ती गर्भिणी झाली. तिला 3 मुले झाली. ते पाहून देवयानी रागाने वडिलांकडे गेली. तेव्हा शुक्राचार्यांनी राजाला म्हातारा होण्याचा शाप दिला. पण म्हाताऱ्या पतीबरोबर सुखोपभोग घेता येईनात म्हणून देवयानीला पश्चाताप झाला. तेव्हा तिने पित्याकडे राजाच्या शापाला उशाप मागितला. शुक्राचार्यांनी सांगितले, राजाचा कोणी मुलगा त्याचे म्हातारपण घेऊन स्वतःचे तारुण्य देईल तर ही अदलाबदल करता येईल. त्यासाठी पहिली 4 मुले तयार झाली नाहीत. पण शर्मिष्ठेचा धाकटा मुलगा पुरू त्याने मात्र राजाचे वृद्धत्व घेतले. अशी 100 वर्षे विषयसुख भोगल्यानंतर राजाला विरक्तता आली. त्याचा विवेक जागा झाला आणि त्याने पुरूला त्याचे तारुण्य परत करून तसेच आपले राज्यही त्याला देऊन तो वनात निघून गेला. यदू हा ज्येष्ठ राणीचा ज्येष्ठ सूत होता. अप्सरातुल्य नारी भोगत होता. धन ऐश्वर्य त्याच्यापुढे हात जोडून उभे होते. माझे तारुण्य घेऊन पिता माझ्या मातेला भोगेल तेव्हा अप्रत्यक्षपणे मातृगमनाचे पाप मला लागेल. हा सद्विचार करून त्याने पित्याला आपले तारुण्य द्यायला नकार दिला होता. तरीही मातृदासीचा कनिष्ठ सूत सिंहासनी बसल्यामुळे त्याला दुःख होत होते. मनाची ही विचित्र अवस्था पाहून या संसारात कुठे सुख नाही म्हणून यदू दृढ वैराग्य धारण करून मोक्षासाठी वनामध्ये फिरू लागला. यदू हा दत्तात्रेयांचा अर्चक होता. तो ज्ञानाचा अधिकारी झाला आहे हे जाणून अवधूत रूपाने दत्त महाराज एकाएकी त्याच्यासमोर प्रगट झाले. इथे कोणीही नसताना अचानक हा दिगंबर साधू कुठून आला हे पाहून यदू त्याच्याजवळ जाऊन वंदन करून विचारू लागला, हे अवधूता, इथे दुसरं कोणीही नाही, तरी या घोर वनात तुमचा योगक्षेम कसा चालतो? माणसाची अवस्था पाहिली तर कोणी आयुष्याकरता, कोणी संपत्तीकरता, तर कोणी यशाकरता झटत असतात. कोणीही सडे राहत नाहीत. कोणी धर्माकडे तर कोणी अर्थ काम भोगाकडे वळतात. क्वचित कोणी मोक्षाकडे जातात. हे चित्त कधीही निश्चल राहत नाही. त्याला सतत काही ना काहीतरी करमणूक हवी असते. जगात सगळीकडे काम, क्रोध, लोभाची आग पेटलेली असताना
देवा, तुझे अंग कसे भाजले नाही? तू उदासीन कसा? जीविताची कीर्तीची पर्वा सोडून अंगी शक्ती ज्ञान असतानाही तू अकर्तृत्वाने बसून कसा काय राहू शकतोस? हे सर्व मला सांग. तेव्हा अवधूत म्हणाले, राजा, मी 24 गुरूंपासून निरनिराळे ज्ञान प्राप्त केले आहे. त्यामुळे काही गोष्टींचा मी अंगीकार केला तर काही गोष्टी टाकून दिल्या. त्यामुळे ह्या नरदेहात राहून मी विवेकसंपन्न झालो आहे आणि भय सोडून निजरंगात रंगून राहिलो आहे. गुरूंनी सांगितलेली सूक्ष्म वस्तू कळावी म्हणून मी हे 24 गुरु केले. त्यांचे ज्ञान मी तुलाही देतो, ते ऐक. आज आपण इथेच थांबू. दत्त महाराजांच्या 24 गुरूचे ज्ञान आपण पुढच्या भागात ऐकूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.